नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ज्या हप्त्याची आपण चापकासारखी प्रतीक्षा करत होतो, त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। शेतकरी मित्रांनो, शेतीसाठी लागणारा खर्च आणि पावसाची अनिश्चितता यामुळे आर्थिक ओढाताण होत असताना सरकारकडून ही मिळणारी मदत आपल्यासाठी किती महत्त्वाची असते हे आम्हा सर्वांना ठाऊक आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, सरकारने हप्त्यासाठी किती निधी मंजूर केला आहे, कोणत्या कार्यक्रमामधून हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार, कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही आणि हप्त्याच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच गोंधळ निर्माण करू शकते। तर शेतकरी बांधवांनो, सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तरे बघणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार या बद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघणार आहोत। फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। ज्याप्रमाणे केंद्र सरकार PM किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपये देते, तर त्याच खात्यावरती आपल्या राज्य सरकारने सुद्धा 6,000 रुपये देण्याचे वचन पूर्ण केले आहे। म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये असे पद्धतीने महाराष्ट्र शेतकरी बांधवांच्या खात्यावर म्हणजेच की महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात। दरवर्षी 2 योजनांचे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 12,000 रुपये जमा होत असतात। आता मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तर आतापर्यंत 7 हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती यशस्वीपणे वितरित झाले आहेत। प्रत्येक हप्त्याच्या लाभासाठी सरकारकडून थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच की DBTच्या माध्यमातून आता वेळ आली आहे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची, ज्यासाठी आता प्रशासकीय पूर्ण तयारी सुरू झाली असून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता हप्ता जमा होण्याचा देखील मार्ग मोकळा झाला आहे। शेतकरी मित्रांनो, आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे। महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने नुकताच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय व्यक्त केला आहे। या निर्णयानुसार नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी तब्बल 1774 कोटी रुपयांचा निधी आता वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे। आता शेतकरी बांधवांची अनेक दिवसांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। शेतकरी मित्रांनो, हा निधी मंजूर होणे याचा अर्थ असा की सरकारकडे आता पैसे उपलब्ध आहेत आणि त्या वितरणासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी विशेष स्थळावरती म्हणजेच की मान्यता देण्यामध्ये आली असून प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांकडे लक्ष ठेवले जात आहे। ज्या शेतकरी बांधवांची eKYC पूर्ण असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता रक्कम जमा करण्याची देखील प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की पैसे कधी येणार, तर शासनाच्या ताज्या माहितीनुसार आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या विधानानुसार या हप्त्यांचे वाटप आता एका भव्य कार्यक्रमाद्वारे केले जाणार आहे। बारामती इथे आयोजित एका विशेष कार्यक्रमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते निधीचे वितरण केले जाणार असल्याची आपल्याकडे माहिती समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आनंद होईल, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या आधार संलग्न असणाऱ्या बँकेच्या खात्यावरती थेट हस्तांतरण म्हणजेच की जमा होईल। त्यामुळे जर का तुमचे खाते आधार संलग्नशी लिंक नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या, अन्यथा निधी मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते। तर शेतकरी बांधवांनो, काही गोष्टींची पूर्तता असणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की तुम्हाला तर काही माहितच असेल, सरकारकडून काही अटी शर्ती लावण्यामध्ये येत असतात। फक्त गोरगरीब आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे या उद्देशाने सरकारने काही अटी शर्ती लागू केल्या आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो
शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडून शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। त्याचबरोबर हप्ता वितरित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद झाली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 1774 कोटींची निधी या ठिकाणी मंजूर केला आहे। त्यानुसार आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम ही पूर्णपणे जमा होणार आहे, परंतु सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं नाही, कारण की आता सरकारने हप्त्यांच्या लाभासाठी काही बाबींची या ठिकाणी पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे। त्याचबरोबर जिल्ह्यांची यादी सुद्धा दिलेली आहे। या जिल्ह्यांमध्ये म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर पुढील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून यादी येऊन जाईल। त्यापूर्वी काही जिल्ह्यांची राज्य सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर झालेली आहे। ती यादी आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमात तुम्हाला शेतकरी बांधवांनो काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आलेले आहे, ते आपण कामे जाणून घेणार आहोत। ते कामे तुमचे पूर्ण नसतील तर तुम्ही ते कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून तुम्हाला देखील हप्त्याच्या लाभासाठी काही अडचण निर्माण होऊ नये। त्याकरिता तुम्हाला ती कामे लवकरात लवकर पूर्ण करायची आहे। तर आता पहा, नंबर 1 वरती तुम्हाला बँक खात्याशी आधार लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचे बँक खात्याशी आधार लिंक नसेल त्या शेतकरी बांधवांनी बँक खात्याशी आधार लिंक लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरून हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला काही अडचण निर्माण होऊ नये। त्यानंतर दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल, अजून सुद्धा असे बरेच काही शेतकरी बांधव आहेत ज्यांची ई-केवायसी पूर्ण नाही। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी ई-केवायसी केलेली आहे त्या शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, परंतु ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल त्या शेतकरी बांधवांनी अजून सुद्धा लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावी, जेणेकरून हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला काही अडचण निर्माण होऊ नये। तर हे 2 काम होते राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेले होते, परंतु आता शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 11 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे। या 11 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही, तुमचं नाव आलेलं आहे की नाही, हे तुमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे। हे तुम्हाला पाहून जायचं आहे, तरच तुम्हाला पैसे जमा होणार आहेत। अन्यथा तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं नसेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा करण्यामध्ये येणार नाही। त्याकरिता चला आता जिल्ह्यांची यादी पाहूया। तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे तुम्ही नक्की चेक करा। तर आता चॅनल वरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। व्हिडिओला पण लाईक करा। तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट। तर पाहता शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमोच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल नमोच्या 8व्या हप्त्याची, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। धाराशिव मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील जरी शेतकरी असला तरी देखील तुम्हाला आता नमोच्या हप्त्याचा लाभ पूर्णपणे दिला जाणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या 8व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो 8व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो 8वा हप्ता लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, चंद्रपूर, गोंदिया, अहमदनगर, अमरावती या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे नमोच्या 8व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर नंदूर मधील जर शेतकरी असाल, नंदूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर नंदूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना